हाय शिवाली. हाय. काय झालं? कशाला घाईघाईत बोलवलं? अगं प्रॉब्लेमच तसा झालाय. काय? बाबा लग्नाचं बघतायत. काय? बाबा खूप हट्ट करतायत यार. बाबांचा एक मित्र आहे, खूप जवळचा मित्र आहे, त्यांचा मुलगा आहे राकेश. हं. तुला सांगते इतका छछोर दिसतो ना. 2 मिनिटं सुद्धा त्याच्याशी बोलू शकत नाही. काय बोलतो त्याचं त्यालाच कळत नाही. पण आता काय बाबा इतकं इमोशनल ड्रामा करतायत ना की म्हणलं ठीक आहे भेटून घेऊया. त्याला इथे बोलवलंय आता भेटायला. म्हणून मला बोलवलंस? हा पण ना मला त्याला नकार द्यायचा आहे. तू जर त्याला नकार दिला ना तर बाबा आणखी इमोशनल ड्रामा करतील घरात. मग आता काय करायचं? त्यापेक्षा एक काम कर, तू त्याला भेट आणि त्याला आपण नकारच नाही द्यायचा. म्हणजे लग्न करू? पागल आहे तू? अगं नकार नाही द्यायचं म्हणजे आपण असं काहीतरी करायचं की जेणेकरून त्यानेच तुला नकार दिला पाहिजे. अजिबात नाही. अरे शक्यच नाही, आपल्याला नकार देणे शक्यच नाहीये. अरे अरे यार, आपण इतकं सुंदर सॅम्पल दिले ना, हा आतून बाहेर एकदम मस्त फुल टकाटक. आणि काय आपण पहिलाच होणार आहे ना. अरे पूजा करायची आणि आत घुसायचं. ही काय लँग्वेज आहे? पोरीशी बोलायची? कळत नाही कसं बोलायचं? अरे. पूजा करायची नात घोसायचं. झालं तुमचं? मला काय बोलायला चान्स द्याल काय? हा तुमचा ना एक गैरसमज झालाय. मी ब्लूटूथ वरती बोलत होतो. ऐका, आपण इस्टेट एजंट आहे, हो. तर मी त्यांच्याशी आहे ना एका फ्लॅटच्या डीलिंग बद्दल बोलत होतो. फोनवर बोलत होते. Yes. हा अच्छा सॉरी सॉरी. बाय द वे, हाय, आय एम राक्या द एजंट. ओ येस, हे घ्या. अय्या पत्ते खेळायचे आपण ए, इथे. ए, ए, ए. अरे त्यात माझा पत्ता आहे, ते माझं विजिटिंग कार्ड आहे. ओ काय आपण ब्रोकर आहे ना, म्हणजे आपण सगळे इस्टेटची कामं बघतो ना, तर त्यासाठी मी तुम्हाला कार्ड दिले. तुम्हाला कधी काही प्रॉब्लेम झाला ना, राख्या को कॉल, प्रॉब्लेम सॉल्व. बाय द वे, ही साइड वाली ड्राय बाल्कनी कोण आहे? ओ राख्या द एजंट. हिची मैत्रीण आहे मी, शिवाली द फ्रेंड. ही आज घाबरत होती ना म्हणून सोबत आले. अच्छा. बसूया हा, आपण, बसूया, ना, हा. बसूया. आपलं कसं आहे माहिती आहे ना, काय आपण इस्टेट एजंट असलो ना तरी आपला स्वतःचा एक छोटंसं घर आहे. ओ आपण छोटा इस्टेट एजंटवाला आहे ना. नाही नाही काही हरकत नाहीये. म्हणजे प्रियाचं पण लहानपणापासून स्वप्न होतं ना, ती जर लग्न करेल ना तर इस्टेट एजंटशीच करेल, नाही तर नाही करणार. हो ना प्रिया? हा हे स्वप्न होतं. अरे इस्टेट एजंटला सोडून आपण बिल्डरशी लग्न करू असं स्वप्न असतं ना. नाही मला इस्टेट एजंटशीच लग्न करायचंय. हो का माहितीये का, कारण तुमच्याकडे कसं 10 घराच्या चाव्या असतात आणि प्रियाला पण सवय आहे 10 घरं फिरायची. म्हणजे कसं आहे, तुम्ही 10 घरं दाखवायला बाहेर जाणार, प्रियाला आवडतात नवीन नवीन घरं बघायला ना, मग ती तिथे जाणार तुमच्या बरोबर. आणि ते छोटं घर मोठं घर असलं काही नाहीये. 4 BHK फ्लॅट असणाऱ्या मुलाला लाथाडलं या पोरीने. म्हणजे 1 साल रिलेशनशिप मध्ये होती मी, मग कल्टी दिली. हो आणि त्याला सोडण्यामागचं कारण फार वेगळं होतं. काय होतं? वेगळं होतं. हा मग काय होतं काय? प्रिया सांग काय होतं? वा वा. शिवा तूच असं होतं तिला. मी सांगते ना, फार वेगळं कारण होतं. खरं तर ना, प्रिया ना कशी आहे माहितीये का, तिने एकदा जीव लावला ना तर तन मन धन सगळं अर्पण करून टाकते. कसं 1 वर्ष पळून गेलेली त्याच्यासाठी त्याच्या घरात राहत होती ही, त्याच्या सोबत. हो आणि एकदा का जीव लावला ना पोरीनं तर मरेपर्यंत प्रेम करते. पण एकदा कुणी डोक्यात गेला विषय संपला. एकदा प्रेम केलं ना मग काय हातचं राखून नाही ठेवत, पण सगळ्या मला दागा देत. मग माझे डोळे उघडत. मला लय दुःख होत. ठीक आहे ना, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे आणि आपल्याला अशीच मुलगी पाहिजे. म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही? नाही का?
आपलं कसं असतं ना, एखादी डील जर आपण फायनल केली ना तर आपण आहे ना लगेच इन्व्हेस्ट करतो तिकडे. मग कुणी तो फ्लॅट आधी घेतला होता, कुणी नव्हता घेतला होता, हे नाही बघत. कळलं ना, हे ना आपण बघत. मग नंतर आपण विचार करतो की त्याचा इंटेरियर कधी करायचं. वा वा वा, म्हणजे राख्या द एजंट, काय विचार आहेत तुमचे. प्रिया द नवरी, मला काय वाटतं माहितीये का, तू लग्नाला हो बोल. हो, आणि मी बघेन ना, जर गौऱ्याने काही केलं ना तर मी बघेन, मी बोलेन गौऱ्याशी. 1 मिनिट, हा गौऱ्या कोण आहे? कसं आहे ना, शेवटी मुलगी आहे. मग आधी कोण होती? दादा आधी मुलगीच होती, पण बोलायची पद्धत असते ना. अशी? हा, आता कसं, शेवटी तू मुलगा आहे. हे मी पहिल्यापासून मुलगा आहे, कळलं ना. शेवटी बिवटी बोलते. याला काहीच कळत नाही प्रिया. हे तसं नसतं. मला काय म्हणायचंय की हिचा जो बॉयफ्रेंड आहे ना, तो जरा सनकी आहे डोक्याने, सायको आहे, पॉझिटिव्ह आहे हिच्या बाबतीत. त्याने तर हिला धमकी दिली आहे. काय? तो बोललाय तू लग्न कर, मी तुला काही नाही करणार, पण ज्याच्याशी लग्न करशील ना त्याला मध्यरात्री येऊन उडवणार. उडवणार म्हणजे? तो शार्प शूटर आहे? काय? ट्रक ड्रायव्हर आहे. ट्रक ड्रायव्हर? म्हणजे तू ट्रक ड्रायव्हर सोबत पण? प्रेमळ आहे प्रिया खूप. प्रेम केलं ना सर्वस्व ओतून देते. सगळं देतो आपण. मन धन सगळं काय ठेवत नाही आपण. आता बाळ्याचं प्रकरण यार, म्हणजे असं नाकापर्यंत पाणी आलेलं असं आता हा बाळ्या कोण? बाळ्या हिचा तिसरा बॉयफ्रेंड. चायनीजच्या गाडीवर प्लेट धुवायला होता. आधी तो 4 BHK वाला, हो नंतर तो गौऱ्या, हो. आणि आता हा बाळ्या. म्हणजे ह्यांचं कसं आहे ना, ह्यांच्या बिल्डिंगला ना बुकिंग भरपूर आहे पण ओसीच नाहीये. खूप लफडे असतात हा अशा बिल्डिंगचे. माझी आहेत लफडी, पण म्हणजे प्रेम आहेत. प्रेम आहे प्रेम आहे सगळी. खरं तर. पण प्रॉब्लेम नाही. म्हणजे मी समजू शकते कसं आहे, लग्न आधी सगळं क्लिअर केलेलं बरं आहे नाही का. नंतर असं धोका बिका दिलेला आपल्याला पसंत नाही. आणि पप्पांना मी सांगेन ना, कशाला एवढं सज्जन माणसाला फसवायचं आपण. हा, तुम्ही तुमचा नकार कळवा, मी पप्पांना कळवते. हा, काय चालेल आपल्याला? म्हणजे नाही ना, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाहीये. अहो ती साखरच काय कामाची, जिला मुंग्याच लागत नाही. ए आपल्याला अशीच एक साखर हवी होती. नाही पण मी मुंग्या लागलेल्या डब्यातली साखर नाही आहे. मी मुंग्यांच्या वारुळात पडलेली साखर आहे. अरे मग आपण पण मुठभर साखर खाल्ले. काय? हा, म्हणजे तुमची लफडी होती. आणि ती पण मूठभर. एक मिनिट, अरे शपथ. अरे गप्पे. शपथ. शपथ. अरे गप्पे. आपली पण लफडी होती, पण आपल्या लफडात आपल्याला अपयश मिळालं. हिलाच काय तो एवढं सक्सेस मिळालं तेवढंच काय ते. पण आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. ते ठीक आहे, एक नंबरची माठ आहे हो ही. हा. ढ आहे, मूर्ख आहे, गाढव आहे, स्वयंपाकच येत नाही हिला. टेन्शन नाही. आपल्या खाली आपण कॉल केला ना डायरेक्ट जेवण वरती. अहो आपल्या बिल्डिंगच्या खाली जो गाळा आहे ना चायनीज वाल्याचा, त्याला आपण भाड्याने दिलाय. म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसणार आहे? नाही. अरे असं कसं काही प्रॉब्लेम नाही. मी माठ आहे, मला स्वयंपाक येत नाही, माझी एवढी लफडी आहे, मी एवढी मूठभर खाल्लेली साखर आहे, पण तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. असं कसं? कसं असतं ना, एखाद्या फ्लॅटनी जर 4 पावसाळे पाहिले असतील ना तेव्हाच आपल्याला कळतं ना की लिकेज कुठे आहे, ओल कुठे आहे. एक मिनिट. हे बघ राख्या द एजंट, आम्ही जे मगासपासून सांगत होतो ना तुला, ते सगळं खोटं खोटं सांगत होतो. हा, सगळं खोटं आहे. ओके, सगळं खोटं आहे. आणि माझी काहीच लफडी नाहीयेत, पण तुझी सगळी लफडी कळली आहे मला. हा, आम्ही बघत होतो तू किती हेच ते. एक मिनिट. तुम्हाला काय वाटतं
मी आतापर्यंत जेवढं काही बोललो ते सगळं खरं होतं म्हणून. म्हणजे अरे हिच्या बाबांनीच सांगितलं होतं, काय प्रियाला भेटायला चाललायस तर जरा सांभाळून जा. काय आहे, ती तुला बरीच कारणं देईल, जरा तयारीने जा. आपण तयारीनिशी आलो. बाबांनीच हे बघ, तुला जर आपण आवडत नसेल तर आपण आत्ता इथून निघून जाऊ. थोडा तरी विचार कर माझ्या बाबतीत. माझी प्रॉपर्टी तरी बघून घे. आणि जरी तुझा नकार असेल तर तुझ्या शेजारचा जो फ्लॅट आहे ना तो रिकामाच आहे. एक मिनिट